असं की मुंबईतली लोकसंख्येपैकी 60 ते 65% लोकसंख्या ही झोपडपट्टीत राहते. आपला पोट हातावर असणारी माणसं मुंबईत अधिक आहेत. त्यामुळे एक क्रांतिकारी निर्णय घ्यायचा आम्ही ठरवलेला आहे. तो म्हणजे बिल्डिंग बांधून झाल्यानंतर त्याच्यात राहायला गेल्यानंतर तुम्हाला ती खोली 10 वर्षांनी विकता येत होती. मोबाईल बंद करा. आता तुम्हाला तुमची खोली एकदा का तुम्ही पात्र झाल्यानंतर जेव्हा ती निष्कासित केली जाईल म्हणजे तोडली जाईल आणि तुमच्या नवीन बिल्डिंगला बांधकाम सुरू होईल, पण निष्कासित झाल्यानंतर 5 वर्षात तुम्हाला ती झोपडी SRAच्या परवानगीने विकता येईल. त्याच्यासाठी बिल्डिंग पूर्ण होण्याची आणि त्यानंतरची 10 वर्ष वाट बघण्याची आवश्यकता नाही. कारण का मला वाटतं की हे घर म्हणजे त्या गरिबाची धनसंपत्ती असते. पोरीचं लग्न, घरातलं आजारपण, विविध विषयांशी ही घर जे त्याचं धनदौलत आहे हे जोडलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या घराच्या संपत्तीवर आमची टाच असावी असं मला वाटत नाही. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय जे एक कुटुंब प्रमुख, कुटुंब वत्सल म्हणून ओळखले जातात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची जी समिती होती, ज्या समितीचा मी गृहनिर्माण मंत्री म्हणून अध्यक्ष होतो, नवाब मलिक, अनिल परब, आदित्य ठाकरे, असलम शेख आणि वर्षा गायकवाड, आम्ही भेटून हा निर्णय घेतला की दिवाळीची भेट ही गोर गरीब मुंबईकरांना, कुठल्याही जाती प्रांताचा असू द्या, त्याला ही दिवाळीची गोड भेट मिळालीच पाहिजे. दुसरी एक दिवाळीची गोड भेट आम्ही देत आहोत की 2000 ते 2011 पर्यंत जे पात्र ठरलेत, आपली खरी झोपडपट्टीची लिमिट 2000 आहे, पण ती फुकटात घरं द्यायची. पण 2000 ते 2011 पर्यंत ह्याच्या पुढे त्या घराची किंमत फक्त 2.5 लाख असेल. घराचं क्षेत्रफळ हे 300 स्क्वेअर फीट असणार आहे, पण त्याची किंमत फक्त 2.5 लाख असणार आहे. माननीय शरद पवार साहेबांशी चर्चा केल्यानंतर, माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय केला आहे. आणि मला वाटतं की झोपडपट्टीमध्ये, मुंबईच्या तमाम झोपडपट्ट्यांमध्ये ह्या निर्णयाचं तुफान स्वागत होईल. म्हणजे सर्व झोपडपट्टीवासियांना ही दिवाळी आनंदाची, सुखाची, समृद्धीची आणि मानसिक शांततेची जाव हीच प्रार्थना. जो बंबई को पहचानता है वो जानता है कि बंबई की लोकसंख्या, जनसंख्या अगर गिनी जाए तो कम से कम 60 से 70% जनता आज भी झुग्गी झोपड़ियों में रहती है. कुछ कानून ऐसे बने थे जिससे झुग्गी झोपड़ी वासी अपना घर नहीं बेच पाते थे. एक बहुत ही क्रांतिकारी निर्णय हमने लिया है कि जिस दिन आपकी झोपड़ी तोड़ी जाएगी और आपको बिल्डिंग में शिफ्ट होने का मौका दिया जाएगा, जब वो आप तोड़ी जाएगी, जब सब पेपर तैयार हो जाएंगे, उसके बाद बिल्डिंग बनने की सपना जब पूरा होगा, लेकिन वो बिल्डिंग बनने वाली है उसके पहले तुम्हारा झोपड़ा अगर बेचना चाहो तोड़ने के बाद, तो SRA की परमिशन लेके आप 5 साल के बाद ये झोपड़ा बेच सकते हो. क्योंकि हमारा ऐसा कहना है 10 साल बहुत ज़्यादा थे, 2 पीढ़ियाँ उसमें निकल जाती थी, और जो गरीब आदमी है उसके लिए घर नहीं, उसके गले का गहना है. जो उसके माँ के, अगर माँ बीमार होती है, पत्नी बीमार होती है, घर में कुछ अड़चन आती है, कुछ समस्या सामने खड़ी हो जाती है, तो ये गहना ही उसे काम में आ सकता है. दूसरा एक निर्णय हमने लिया है वो है कि 2000 से 2011 तक जो झुग्गी झोपड़ियाँ पात्र है, लेकिन उनकी कीमत निश्चित नहीं की गई थी. कोई भी कीमत लेके उनको घर दिया जाता था.
अब ऐसा नहीं होगा। गरीबों को मकान मिलेगा, लेकिन सिर्फ 2.5 लाख रुपए में। ये माननीय जो कुटुंब प्रमुख है हमारे, और महाराष्ट्र के कुटुंब प्रमुख हैं उद्धव जी ठाकरे, हमारे नेता शरद पवार जी, इनसे बात करके गरीबों के आंसू पोंछने के लिए और उनके चेहरे पे हंसी दिखने के लिए ये हमारे तरफ से उनको दीपावली की भेंट है। ये समिति में हम थे, नवाब मलिक थे, आदित्य ठाकरे थे, अनिल परब थे, असलम शेख थे और वर्षा गायकवाड़ थी। हम सभी ने मिलके गरीबों का सोच विचार दिल में रखते हुए ये निर्णय लिया है। सर, एक प्रश्न होता, मुंबईमध्ये बरेचसे एसआरए जे आहेत ते बंद आहे। असं आहे की एसआरएमध्ये घरं खाली केलेली लोक आज 5-5 वर्ष बाहेर आहेत। त्याच्यासाठीच हे असले निर्णय आम्ही घेतो आहोत की एक आमची ॲम्नेस्टी स्कीम पण येते आहे, ती आत्ताच मी जाहीर करणार नाही। जे थांबलेले प्रकल्प आहेत त्या थांबलेल्या प्रकल्पांच्या मागे जे कोणी फायनान्सर्स आहेत त्या फायनान्सर्सशी चर्चा करून एखादा नवीन बिल्डर लावून थकलेल्या बिल्डरला बाजूला काढून एसआरए स्वतः मध्यस्थी करून हे प्रकल्प सुरू करेल। आणि प्रकल्पांमध्ये पहिली जबाबदारी एसआरएची ही असेल की विस्थापित झालेल्या लोकांना स्थापित करून रिहॅबिलिटेशनची जी बिल्डिंग आहे ती प्रथम या सर्वांनी पूर्ण केली पाहिजे। साहेब, परमिशन घेताना एसआरएचं त्यांना काय चार्ज भरावा लागेल? कुठलाही चार्ज भरावा लागणार नाही, पण समोरच्याची कपॅसिटी किती आहे, त्याचं काय आहे, तो कुठे राहतो, त्याचं घरं किती आहेत, याची सगळी जाच केली जाईल। म्हणजे उगाच कारण नसताना दलाल झोपडपट्ट्यांमध्ये फिरायला नको, झोपडपट्टीवासियांनीही पैशाच्या आमिषाने घरं विकायला नको आणि त्याच्यातनं नवीन एक धंदा सुरू व्हायला नको, म्हणून एसआरए हा चेकपॉईंट ठेवलेला आहे। 2011 अनेक घरं आहेत, त्याबाबतीत तुम्ही काय निर्णय घेणार? मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे की 2011 नंतरच्या घरांना रेडी रेकनरचा रेट लावून आपण देऊ शकतो का, आणि तेवढा आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, हे बघून आम्ही ह्याचा निर्णय घेऊ। हा निर्णय खूप धोक्याचा आहे, कारण का शेवटी पाणी, म्हणजे सिवरेज, इलेक्ट्रिसिटी ह्या सगळ्यावरती ओझं येतं आणि ते ओझं आपण पेलू शकेन की नाही याचा विचार आपण केलाच पाहिजे। त्यासाठीच एसआरएला आम्ही अधिकार दिले आहेत। एसआरए नियंत्रण ठेवेल ना की तुम्ही का विकताय, कुठे जाताय, काय करताय, सगळे प्रश्नावली तयार असेल आमच्याकडे। एक असं काय नाही, एक खुली असताना दुसरी खुली घेता येत नाही, ते शासकीय ह्याच्यासाठी आहे, ह्याच्या एसआरएमध्ये असं नाही। सर, पंतप्रधान आवास योजनेचा जो रेशो आहे राज्यात हा अल्पच आहे, तर त्यासाठी काय इम्प्लिमेंट या काय? असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे पंतप्रधान आवास योजनेमध्ये केंद्राकडनं येणारे पैसे उशिरा येत आहेत। महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती तशी काय फार आनंददायी अशीही नाही आहे, आणि पंतप्रधान आवास योजना ह्या मुंबई किंवा ठाण्याजवळ यायला तयार नाही आहेत, त्या सगळ्या बाहेर जात आहेत, आणि त्याच्यासाठी म्हणजे त्याला गती देण्याचा आमचा मानस आहेच। पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं 25 एकरपेक्षा जास्त ग्रीन झोनवर म्हाडा म्हणजे गृहनिर्माण विभाग आणि त्या जमिनीचा मालक हे संयुक्तरित्या काही करू शकतात का, आणि गोरगरिबांना घरं उपलब्ध करून देऊ शकतात का, हा प्रयत्न गृहनिर्माण विभाग या महिनाभरात घेईल आणि 2022च्या 31 डिसेंबरच्या आत हा निर्णय घेतलेला असेल। सर, बहुत से ऐसा जगह झोपड़पट्टी अपात्र है, बिल्डर ने बाहर निकाला, उनके बाद कंप्लेन हुआ, कुछ पुलिस अधिकारी का, उसके भी बारे में क्या कहेंगे? उनकी पात्रता निश्चित करने के लिए जो अधिकारी वहाँ रखे गए हैं वो जरूर न्याय देंगे, और नहीं देंगे तो गृह निर्माण विभाग उसके बीच में आके उनको न्याय देने की का प्रयास करेगा। किसी के ऊपर अन्याय नहीं होगा। सर, खोपटला गोकुळदासवाडी म्हणून एरिया आहे, तिथे 8-8, 10-10 वर्ष झाली लोक घरापासून वंचित आहेत। अनेक बिल्डर येऊन गेले, पण तो प्रश्न मार्गी नाही लागत। तो प्रश्न मार्गी लागला नाही, कारण का मथुरादास शेठ जे आहेत म्हणजे त्या जागेचे मूळ मालक हे कोर्टात होते आणि ते सेटल करायला तयार नव्हते, त्यामुळे बिल्डर काहीच करू शकत नव्हता। आता मथुरादास शेठ हे येत आहेत, ते भेटत आहेत, चर्चा होते, आणि आता ते पैसे घेऊन बाहेर जायला तयार झालेत।
जर तसं झालं तर गोकुळदासवाडी डेव्हलपमेंटसाठी तयार होईल. सर अजून काही इमारती धोकादायकमध्ये राहतात. मुंब्रा असेल, दिवा असेल, ठाणा असेल, तर अजून क्लस्टरचा निर्णय लवकरात लवकर व्हावा असं म्हणतात. मी ज्या पदावर आहे, ज्या पदाच्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा ओळखून मी पत्रकार परिषद घेतली आहे. मी ज्याच्यात नाही, जो माझा अधिकार नाही, त्याच्यावर मी बोलू शकत नाही. सर पेट्रोलचे दर जे आहेत ते कमी केले केंद्राने, मात्र राज्य कधी कमी करणार असं भाजपचं म्हणणं आहे. हा म्हणजे लोकसभेमध्ये जोरदार फटका बसल्यानंतर जे काही केलं आहे त्याचं काही फार कौतुक भारतात होते असं नाही आहे. खरं तर गेले 3 वर्ष गरीब माणसाच्या खिशातनं त्याचे पैसे काढण्याचं कामच केंद्र सरकारने केलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाचा भाव पडल्यानंतरही आपल्या इथे पेट्रोल आणि डिझेल कमी नाही झालं. हे आत्ताच का कमी झालं? कारण हिमाचल प्रदेश, कर्नाटका, विविध भागांमध्ये जो लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांचा प्रभाव होता तो जवळजवळ 70% कमी झाल्यासारखा दिसल्या कारणाने लोकांना काहीतरी खुशीचं वातावरण असावं म्हणून हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकार कमी करणार का असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र लोकांच्या रोषामुळे आता केंद्र सरकारने हा दर कमी केला. ठीक आहे ना, पण आम्ही बसू, नक्कीच विचार करू आणि त्याच्यावरती योग्य ते निर्णय महाराष्ट्र घेईल. त्याबद्दल काही कोणाला काळजी नसावी. नारायण राणेंचं म्हणणं आहे की लवकरच हे सरकार पडेल, ते खासदार आहेत ते भाजपच्या वाटेवरती येणार आहेत, त्यामुळे नवाब मलिकांना देखील राष्ट्रवादीने सोडून दिलेलं आहे. इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य. मोदी तिकडे काय शंका आपलं जेवढं होतं मर्यादित स्वरूपात आपलं झालं. शॉर्ट अँड स्वीट. इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य. चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय की मुख्यमंत्री बदलले असं पवार म्हणतात, मात्र ही घोषणा मुख्यमंत्र्यांनीच करावी. काय मुख्यमंत्री बदललेले आहेत म्हणजे राज्याचे, तर हे घोषणा आहे उद्धव ठाकरेंनी करावी. मुख्यमंत्री बदलल्याची घोषणा त्यांनी करावी असं चंद्रकांत पाटील. बदललेच म्हणजे बदल झाला असेल या बदलले असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी वेगळं काहीतरी घेतलं की शरद पवारांना म्हणता ही घोषणा होती. मी ह्या मुख्यमंत्र्यांना गेले 2.5 वर्ष 2-2.25 वर्ष बघतोय. हे मुख्यमंत्री अत्यंत कमी बोलतात, खूप जास्त वेळ ऐकून घेतात, खूप शांतपणाने चेहऱ्यावरती एकही म्हणजे कुठलीही भावना त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत नाही आणि त्यांचा निर्णय त्यांनी आधीच त्यांच्या डोक्यात घेतलेला असतो. या माणसाचे निर्णय हे एखाद्या राज्यकर्त्यापेक्षा एक कुटुंब प्रमुख, एक कुटुंब वत्सल, एक पिता, एक भाऊ म्हणून अधिक आहे. ते राजकारणापेक्षा महाराष्ट्र हा कुटुंब म्हणून सांभाळला गेला पाहिजे या दृष्टीने वाटचाल करतात आणि त्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे दिसतात. पण काम करताना ते ज्या हिमतीने, ज्या ताकदीने उभे राहतात त्याचं कौतुकच केलं पाहिजे. सगळ्या ठिकाणी राजकारणच केलं पाहिजे असं नाही, असं त्यांचं मत आहे आणि त्यामुळे ते तसे वागतात. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यापासून आत्महत्येचा प्रकार चालू आहे. एसटी ठाकरेंनी देखील पत्र दिलेले, मात्र मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही पत्र या काही गोष्टी मला दुसऱ्याच्या डिपार्टमेंटमध्ये बोलण्याचा मला अधिकार नाही आणि मी बोलणारही नाही. सर, देवेंद्र फडणवीसांनी मध्ये सांगितलं की दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, हे एक प्रकार धमकी देतात असं वाटतं नाही? तुम्ही जाऊन अगरबत्ती देऊन या. सर अधिवेशन कसं असणार आहे ना? वेळ आहे म्हणजे अजून फार सूर्य दिसायचं, त्याच्या आधीच सूर्यकिरण कशी पडणार हे कशाला विचार. मला वाटतं की माझं विवियाना मॉलशी दररोज संबंध आहे. म्हणजे सर्वात जास्त दिवाळी कशी चालते, दिवाळीचे परिणाम काय आहेत हे मला सर्वाधिक कळतं. उत्सव इथे तोंडावर आहे माझ्या. जे व्हेजिटेरियनमध्ये ठाण्यामधलं सर्वात मोठं हॉटेल आहे ते माझ्या तोंडावर आहे. ते समोर विवियाना मॉल इथे आहे. कालच त्यांनी मला विवियाना मॉलच्या मॅनेजर्सना मी बोलवलं होतं. ते म्हणाले धंदा अत्यंत सुरेख झाला मागचे 10-15 दिवस.
मी ह्याच्या मालकाला विचारलं, म्हणलं उत्सवाला, म्हटलं क्या भाई क्या धंदे की हालत काय. मागच्या वर्षी ह्याच्या आधी 6 महिने तो रडत रडत माझ्याकडे आला होता. त्याच्या हा चेहऱ्यावर हसू होतं. म्हणाले साहेब उठा लेंगे अभी. म्हणजे एकंदर असं आहे की शेवटी कोरोना हा काही कोणी मानवनिर्मित नव्हता. त्याच्याने जे आर्थिक नुकसान झालं हे कुठल्या मानवामुळे झालेलं नाही. त्याच्यामुळे निसर्गाने जी आपत्ती आपल्यावर टाकली होती त्याच्यातनं आता मार्ग निघतोय आणि सगळीकडे थोडा आनंद दिसतोय, असं काहीसं वातावरण मला तरी दिसतंय.